विधानसभेमधील पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये वादाच्या ठिणग्या पडल्याचं पाहायला मिळतं। जागा वाटपाच्या घोळामुळे विधानसभेला फटका बसल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं आहे। तर पराभवानंतर काँग्रेसची पाठ मोडलेलीच, तर ठाकरे गट झोपेतच आहे असं म्हणत पवार गटाच्या बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हेंनी निशाणा साधलाय। दोन नेत्यांच्या वक्तव्यानं आता महाविकास आघाडीतच वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। टीका करताना नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक करण्यात आली आहे। जागा वाटपाच्या घोळाचा काँग्रेसला फटका बसल्याचं वडेट्टीवार म्हणाले, तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही आणि ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं म्हणत राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्याच्या परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंनी हे भाष्य केलंय। महाविकास आघाडीतच वादाची ठिणगी पडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। टीका करताना नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक करण्यात आली। जागा वाटपाच्या घोळाचा काँग्रेसला फटका बसल्याचं वडेट्टीवार म्हणाले। जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। त्यामुळे मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या तर बरं झालं असतं असं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय। तर जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्यात सगळ्यात कमी जागा आल्यात असंही म्हणत राऊतांनी पटोलेंवर निशाणा साधला। जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं। ज्या जागा त्या हरलेल्या आहेत, काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू, आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे, देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे वगैरे वगैरे। महाविकास आघाडीमध्ये आपापसात वाद असून सत्तेसाठी ते एकत्र आले होते अशी टीका यावर बावनकुळेंनी केली आहे। कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएम वर दोष द्यायचे, आता वस्तुस्थितीवर आले आहे। त्यांचा थोडा अभ्यास केला दिसतो, अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते। आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे, पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे। राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही, काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत, आता आपल्याला लढायला संधी आहे। सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे। कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मवियात वादाची ठिणगी। अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं असं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी कोल्हेंना दिलंय। तर आमचा पक्ष लढणाऱ्यांचा आमचे आमदार म्हणत नाहीत सत्तेची ऊब घ्यावी असं म्हणत राऊतांनी कोल्हेंना टोला लगावलाय। या सरकारने ईव्हीएमच्या भरोशावर सत्ता मिळवली आहे, हे कालच्या मला वाचलेल्या त्या लेखावरून आता आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे। त्यामुळे अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे, आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। आमचे 20 आमदार आहेत, त्याच्यातलं एकाचंही म्हणणं नाही की समोर जो फुटलेला गट आहे त्यात सामील व्हायचं आणि सत्तेची ऊब घ्यायची, हे आमच्यात कोणी सांगत नाही। कोल्हेंच्या वक्तव्याची कीव येत असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली आहे। तर अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाच्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। काय अधिकार आहे त्यांना ठाकरे गटावर टीका करण्याचा? तुम्ही सुद्धा स्वतःचं आत्मचिंतन करा आणि पुढे चालायचा प्रयत्न करा। अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहे, त्यांच्याशी मी काय बोलणार? त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे। काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही उर्मी आहे, आजही ते पक्ष उभा करू शकतात, ही ताकद त्यांच्यामध्ये आहे। त्यामुळे कोण काय बोलते याकडे माझं लक्ष देणं मला तरी आवडत नाही। विरोधी पक्ष एकमेकांना जागा करत असेल तर चांगलं आहे, कारण विरोधी पक्ष नसल्यानं मजा येत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टोला लगावलाय। त्यांनी एकमेकाला जागा करणं जे चाललंय ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील, ते पुन्हा झडझडून कामाला लागतील।
कारण आता मजाच येत नाहीये. विरोधी पक्ष नसताना ते मजा येत नाही. उद्या महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं. जर उभे केले तर निवडणुकीला मजाच येणार नाही.